राज्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंशाखाली गेले आहे। नाशिकच्या निफाडमध्ये तीव्र गारठ्यामुळे समीर दौलत सोनवाणे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावर रविवारी रात्री ट्रॅक्टर व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहन पुलावरून खाली कोसळली। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींना पंढरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील एका विहिरीत नर बिबट्या मृतावस्थेत आढळला। बिबट्या कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो सुमारे 5 ते 6 दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार आली आहे। राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्रितच घ्याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। त्यावर आज सोमवारी सुनावणी होणार आहे। राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना लाडकी बहीण योजनेबाबत पुण्यात एक मेसेज व्हायरल होत आहे। या मेसेजनुसार डिसेंबर व जानेवारीचे पैसे 14 जानेवारीला बँक खात्यात जमा होणार असल्याचा दावा केला जातोय। यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्यापासून 16 जानेवारीपर्यंत राज्यभर ड्राय डे लागू करण्यात आला आहे। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार असून शांतता व सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। लातूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी न थांबवल्याने भाजपाने 2 माजी नगरसेवकांसह 17 कार्यकर्त्यांना निलंबित केल्याची माहिती शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली आहे। पुणे आरटीओला ग्रीन टॅक्स मधून गेल्या 5 वर्षात 70 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। 2025 मध्ये सर्वाधिक कर वसूल झाला असून यामुळे रस्त्यांवर जुन्या वाहनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते। बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुढील 72 तास ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे। राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरी हवामानात बदल जाणवू शकतो। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षांसाठी आज 12 जानेवारी पासून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप-10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।